रायगडमधील संशयास्पद बोट प्रकरणी हाय अलर्ट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. रायगड जिल्ह्यातील संशयास्पद बोट प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन केले. सणासुदीचे दिवस लक्षात घेता या भागात हाय अलर्ट देण्यात आला असून आवश्यक ती सर्व काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर श्रीवर्धन किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये 3 AK रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला. याबाबत तत्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झालेली आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. सभी जगह नाकाबंदी की और इसकी तफ्तीश शुरू की गई. हम लोगों ने तुरंत भारतीय कोस्ट गार्ड के साथ संपर्क किया और उन्होंने भी इसकी तफ्तीश शुरू की. तफ्तीश में ये ध्यान में आया है कि इस बोट का नाम लेडी हान है. इसकी मालिक एक ऑस्ट्रेलियन महिला है. उस महिला के पति इस बोट के कप्तान है और ये बोट मस्कत से यूरोप की ओर जा रही थी और करीब 26/6/2022 को इस बोट का इंजन ये खराब हुआ और बोट पर जो लोग थे उन्होंने एक डिस्ट्रेस कॉल दिया. कोरियन नेवी की बोट आसपास थी. उस कोरियन नेवी के शिप ने इन सभी लोगों को रेस्क्यू किया और रेस्क्यू करने के बाद उनको ओमान को सुपुर्द किया. उस समय हाई टाइड होने के कारण इस बोट को उसका टोइंग नहीं किया जा सका और हाई टाइड के कारण ये बोट ड्रिफ्ट होते हुए श्रीवर्धन की तरफ आई और श्रीवर्धन के किनारे पर आकर लगी. भारतीय कोस्ट गार्ड ने इस सारी चीज़ों की पुष्टि की है. फिर भी हमने अभी तक हाई अलर्ट रखा हुआ है और नाकाबंदी भी शुरू है क्योंकि फेस्टिवल का सारा सीज़न चल रहा है. ऐसे समय कोई भी रिस्क नहीं ली जा सकती, इसलिए सबको अलर्ट पर रखा है. किंतु अब बोट के बारे में पुख्ता जानकारी हमारे पास आ गई. सर एक प्रश्न की बदवार पार्क मधून 26 बदवार पार्क मध्ये आले होते. बदवार पार्क असतील असे पोस्ट गुजरातचे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था एका वेळी जर एक जण विचारेल तर मी उत्तर देईन. मी मराठीच्या संदर्भात पूर्ण निवेदन केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ते लाईव्ह दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणून मी आता हिंदीत या ठिकाणी येऊन निवेदन केलं. आत्ता तरी याच्यामध्ये टेरर अँगल दिसून येत नाही. तथापि अजून या संदर्भात पूर्णपणे पुष्टी मी करणार नाही, कारण ही प्राथमिक माहिती आलेली आहे जी कन्फर्म झालेली आहे. पण अशा प्रकारचा कुठला इन्सिडेंट झाल्यानंतर
कुठलाही अँगल हा तात्काळ रूल आउट करणं योग्य नाही आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारे चौकशी सुरू राहील. मात्र प्राथमिक माहितीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ड्रिफ्ट होऊन आलेली बोट आहे. सर, रायगढ़ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे का? देखिए, टेरर एंगल के संदर्भ में अभी कोई पुष्टि नहीं मिली है. अभी तक जो जानकारी मिली है उस जानकारी के अनुसार ये ड्रिफ्ट होकर ये बोट आई है, जिसकी पूरी जानकारी मैंने आपको दी है. किंतु ऐसे मसलों में कोई भी एंगल हम कभी रूल आउट नहीं करते. उसकी पूरी तफ्तीश हम करते रहेंगे. जो प्राथमिक हमारे पास जानकारी है वो जानकारी मैंने आपके सामने रखी है. उस प्राथमिक जानकारी में अभी तक इसका कोई ऐसा एंगल दिखाई नहीं पड़ता. ज्या दहीहंडी आहे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यांवर असतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न. दोघं आपापसात ठरवा. मी दोघांना उत्तर देतो. तुम्हाला एकच मिनिट तुम्हाला दोघांना उत्तर देतो. एक एक करून विचारा. तू आधी विचार, मग तू विचार. एवढा काय भानगड आहे आपली? मुंबईमध्ये सर उद्या दहीहंडी आहे, अशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर असतात. आजच अशी घटना घडल्यामुळे कुठेतरी सुरक्षेमध्ये अधिक वाढ किंवा त्याच्याबद्दलची खबरदारी सरकार या संदर्भात सुरक्षेच्या संदर्भातले सगळे आदेश दिले आहे. मी पुन्हा सांगतो, अशी घटना झाली असली तर आपण कुठेही त्या संदर्भात कोताही करू शकत नाही. आपल्याला त्या संदर्भात लक्ष ठेवावंच लागतं. त्यामुळे मुंबईमध्ये सेन्सिटायझेशन हे करण्यात आलेलं आहे. सर, या बोटीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल या प्रमुख शहरांना हाय अलर्ट देण्यात आलेलं आहे का? या पोलीस आयुक्तांशी तुमचं काही वैयक्तिक बोलणं असं आहे की हाय अलर्ट हा प्रत्येक वेळी द्यावा लागत नाही. सेन्सिटाईज करावं लागतं. ज्या ठिकाणी हाय अलर्ट देण्याची आवश्यकता आहे तिथे तो दिलेला आहे. बाकी ठिकाणी सेन्सिटाईज केला आहे. देखिए, क्यों थे ये तो आज नहीं बताया जा सकेगा. अभी तो बोट किसकी है ये असरटन हुआ है, कैसे बहते हुए आई है ये असरटन हुआ है. अब बाकी चीज़ें भी तफ्तीश में असरटन होगी. सर, ये नेपच्यून सिक्योरिटीज क्या कंपनी का नाम सामने आ रहा है, ओमान सिक्योरिटीज का नाम आ रहा है, दो अलग अलग कंपनियां हैं क्या रोल था? देखिए, इस बारे में ज़्यादा डिटेल्स आज हम बता नहीं पाएंगे. मैंने जो हमारे पास प्राथमिक जानकारी आई थी वो इसलिए रखी है ताकि भय का वातावरण थोड़ा कम हो, क्योंकि इस प्रकार की घटना होती है तो भय भी बढ़ता है. तो इसलिए मैंने अभी प्राथमिक जानकारी आपके सामने रखी है. जिस प्राथमिक जानकारी में ये बहते हुए आई है, इसके मालिक भी असरटन हुए हैं, उसको जिन्होंने रेस्क्यू किया है वो भी सारा असरटन हुआ है. इसलिए मैंने प्राथमिक जानकारी दिया. इससे ज़्यादा जानकारी मैं आज नहीं दे पाऊँगा. वो सारी जानकारी हम इकट्ठा कर रहे हैं. कुछ जानकारी हमारे पास आई है. पूरी जानकारी आने के बाद वो भी आपको दी जाएगी. देखिए, ऐसा है कि चूंकि त्योहारों के दिन है, इसलिए त्योहारों के दिनों में कोई कोताही नहीं बरती जा सकती. ये इन्फॉर्मेशन आई है तब भी हम लोगों को अलर्ट ही रहना पड़ेगा. इसलिए जहाँ रेड अलर्ट की आवश्यकता है वहाँ रेड अलर्ट दिया गया है. जहाँ पर सेंसिटाइजेशन की आवश्यकता है वहाँ सेंसिटाइज किया गया है. और पूरे तरीके से पुलिस को सारी चीज़ों पर नज़र रखने को कहा गया. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांच्याशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशासन न्यूज, रायगड.